नमस्कार मित्रांनो, भ्रमंती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या चॅनलद्वारे आपण विविध ऐतिहासिक स्थळं, धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं यांना भेटी देत असतो। आपल्याला जर या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर भ्रमंती या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि यासारखे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भ्रमंती या चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रहो, आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत। हे जे ठिकाण आहे हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी या तालुक्यात आहे। हे जे ठिकाण आहे हे सर्वतीर्थ टाकेत म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र वनवासात असताना ज्यावेळेस माता सीतामाईचं लंकापती रावण यांनी अपहरण केलं होतं आणि ज्यावेळेस ते लंकेला जात असताना, सीतामाईला घेऊन जात असताना या ठिकाणी जटायू पक्षाने लंकापती रावण यांच्यावर हल्ला केला। त्यावेळेस लंकापती रावण यांनी जटायू पक्षाचे दोन्ही पंख छाटले आणि जखमी अवस्थेमध्ये जटायू पक्षी या ठिकाणी पडलेला होता। त्यावेळेस प्रभू श्री रामचंद्र दक्षिणेकडे जात असताना त्यांना या ठिकाणी जटायू पक्षी दिसला आणि म्हणून प्रभू श्री रामचंद्रांनी या ठिकाणी येऊन जटायू पक्षाला पाणी पाजण्यासाठी या ठिकाणी बाण मारून हे कुंड तयार केलं आणि त्या कुंडाचं पाणी या पक्षाला पाजलं। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। नक्कीच आपण या मंदिराला भेट द्या आणि प्रभू श्री रामचंद्र व जटायू मंदिर या ठिकाणी येऊन निश्चितच दर्शन घ्या। आपल्याला नक्कीच हे मंदिर आवडेल। या ठिकाणी येण्यासाठी आपण नाशिक या ठिकाणाहून जर येत असाल तर नाशिकपासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आपल्याला बघावयास मिळेल। नक्कीच या ठिकाणाला भेट द्या। बरेच भाविक या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणाहून दगडी गोटा बाहेर काढतात आणि दगडी गोटा बाहेर काढल्यानंतर आपल्या मनातील इच्छा, मनोकामना पुरी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि नवीन पर्यटन स्थळांना भेटी देत राहा। धन्यवाद।